एकनाथ शिंदे सांगतात सगळ्यात जास्त निधी शहाजी बापूंना दिलाय. शहाजी बापू सांगतात सगळ्यात जास्त निधी मी सांगोल्यासाठी आणला. आणि आता लोक विचारू लागले आहेत, आणला असेल मग तो गेला कुठं? हवेत गेलेल्या शहाजी बापूंना लोकांनी विधानसभेत जोरदार आपटलं. लोकांची कामं थेट करीत होते, शिवाय ते खोक्यासाठी कधी गुवाहाटीला गेलेले नव्हते. रयतेने तर गद्दारीला उचलून आपटलं. सोबत असलेलं पक्षही पाठ फिरवून मोकळे झाले. पूर्ण सांगोल्याची जनता म्हणते गद्दार सूर्याजी पिसाळ कधी बाजी प्रभू होत नसतोय. टोले जंग आलिशान बंगला उभा राहतो, पण गेल्या 10-12 वर्षाच्या काळात सांगोल्यातला एकमेव म्हणजे महत्वाचा असलेला म्हणजे मी या 50 ठोक्यावर बसून सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेल्या आणि तिथल्या झाडी डोंगर आणि हॉटेलात रमलेल्या शहाजी बापूंची चर्चा राज्यभर झाली असली तरी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सांगोल्यात मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांच्या नाकात दम करून टाकला आहे. कोणाच्याही गद्दारीचं राजकारण लोकांना आवडत नसतं. सांगोला तालुका तर सदैव स्वाभिमानी राहिलेला आहे. हवेत गेलेल्या शहाजी बापूंना लोकांनी विधानसभेत जोरदार आपटलं आणि आता सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांची पुरती दमछाक करून टाकली आहे. तोंडाचं भांडवल फार काळ टिकत नसतं. राजकारणात प्रत्यक्ष काम करावं लागतं, याची जाणीव बहुधा आता शहाजी बापूंनाही झाली असावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरती करता करता शहाजी बापू थकले नाहीत. त्यांच्याकडून कोट्यावधीचा निधी सांगोल्यासाठी आणलं असलं सांगणाऱ्या बापूंना आता लोकच विचारत आहेत, एवढा मोठा निधी आणला तर मग तो गेला कुठं? सांगोला शहरात तर ते दिसत नाही. सांगोल्यातील जनतेने मात्र मोठ्या विश्वासाने सांगोल्याची नगरपालिका बापूंकडे यापूर्वी सोपवली होती. त्यांच्या कारभाराचा अनुभव सांगोलकरांनी घेतला आहे, पण त्या कारभाराची आठवण आली की लोकांच्या तोंडातून आपसुकत शिव्या बाहेर पडत आहेत. पोपटपंची दुधानं सांगोलकरांचं तोंड भाजलं आहे, त्यामुळे आता ताकच काय, आईस्क्रीम सुद्धा आता फुंकर मारून खाऊ लागले आहेत. ज्या एकनाथ शिंदे यांचा दाखला शहाजी बापू देतात ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत आणि विशेष म्हणजे या काळात ते नगर विकास खात्याचे मंत्री देखील आहेत. एकनाथ शिंदे सांगतात सगळ्यात जास्त निधी शहाजी बापूंना दिलाय. शहाजी बापू सांगतात सगळ्यात जास्त निधी मी सांगोल्यासाठी आणला. आणि आता लोक विचारू लागले आहेत, आणला असेल मग तो गेला कुठं? टोले जंग आलिशान बंगला उभा राहतो, पण गेल्या 10-12 वर्षाच्या काळात सांगोल्यातला एकमेव म्हणजे महत्वाचा असलेला म्हणजे मी या ठिकाणी असलेला उभा राहिलेला मेन रोड एकदाही धड केला नाही. मग मेन रोड तर राहू द्या, सांगोल्यातल्या लाडक्या बहिणीसाठी साधी शहरात एक सार्वजनिक मुतारी सुद्धा नाही. मग बाकीच्या नागरिक सुख सुविधा मिळवलं तर खूप दूर. जनतेची कामं करणाऱ्या नेत्यांना आपल्याच हातानं आपलीच पाठ फोपून घेण्याची वेळ आली आहे. काम करणाऱ्यांच्या मागे जनता न बोलवता येत असतं. काय तर म्हणे सांगोल्याचे राजे दोनच, एक गणपतराव देशमुख आणि दुसरे मी म्हणजे शहाजी बापू पाटील. एक तर स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. गणपतराव देशमुख हे पोपटपंची न करता लोकांची कामं थेट करीत होते, शिवाय ते खोक्यासाठी कधी गुवाहाटीला गेलेले नव्हते. राजे पण लोकांनी द्यायचं असतं, कोण हे मात्र स्वतःलाच राजा म्हणून घेऊ लागले आहेत. प्रजा नसलेला या राजाला त्यांच्या सेनापतीने आता एकटं पाडलं आहे. रयतेने तर गद्दारीला उचलून आपटलं. सोबत असलेलं पक्षही पाठ फिरवून मोकळे झाले. बापू स्वतःच म्हणत आहे स्वाभिमानाची निवडणूक असून आपल्याला एकटं पाडलं. शहाजी बापू म्हणतात मी बाजी प्रभू प्रमाणे लढेल, स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. पूर्ण सांगोल्याची जनता म्हणते गद्दार सूर्याजी पिसाळ कधी बाजी प्रभू होत नसतोय. आणि स्वाभिमानच म्हणाल तर ते गुवाहाटीच्या झाडी डोंगरात केव्हाच हरवून गेलाय. येणाऱ्या काळात सांगोल्याची जनता कुणाच्या पाठीमागे आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा. कॅमेरावर अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, सांगोला.